मीरा भाईंदर महानगर पालिका मुख्यालय में आदिवासी समाज को उनके अधिकार दिलाने के उद्देश्य से आदिवासी विकास मंत्री विवेक पंडित ने एक अहम समीक्षा बैठक आयोजित की। इस बैठक में मनपा आयुक्त राधा विनोद शर्मा, विभिन्न विभागों के अधिकारी, तलाठी, महिला व बाल कल्याण विभाग तथा पुलिस विभाग के अधिकारी उपस्थित थे। बैठक में शहर में निवास कर रहे आदिवासी समाज की कुल संख्या, उनके परिवारों को स्थानीय प्रशासन से मिल रही सुविधाएं और अन्य मूलभूत जरूरतों पर विस्तार से चर्चा की गई। मंत्री विवेक पंडित ने महिला व बाल कल्याण और सार्वजनिक निर्माण विभाग के अधिकारियों की कार्यप्रणाली पर नाराजगी जताई और उन्हें स्पष्ट निर्देश दिए। इस बैठक में बड़ी संख्या में आदिवासी समाज के लोग भी मौजूद थे। खास बात यह रही कि अब आदिवासी समाज के बच्चों को स्कूल के माध्यम से ही जाति प्रमाण पत्र उपलब्ध कराया जाएगा, जिससे उन्हें शैक्षणिक और सामाजिक लाभ आसानी से मिल सकेगा। मीरा भाईंदर महानगरपालिकेमधल्या खास करून आदिवासींचे असे अनेक प्रश्न आहेत। त्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये आढावा घेण्यासाठी आज ही बैठक आयोजित केली होती। मुख्यतः रस्त्यांचा प्रश्न आहे, वनजमिनीचा प्रश्न आहे, घराखालच्या जागा त्यांच्या नियमित होण्याचा प्रश्न आहे, जातीच्या दाखल्यांचा प्रश्न आहे आणि शाळांचा प्रश्न आहे। तर या संदर्भामध्ये विविध विषयांचा आढावा घेऊन योग्य त्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत आणि यामध्ये महिला बालविकास विभाग म्हणजे महानगरपालिकेचे सर्व विभाग, याशिवाय राज्य शासनाचा महिला बालविकास विभाग, त्यानंतर पुरवठा विभाग, पोलीस, तहसीलदार, आदिवासी विभाग असे सर्व विभाग या ठिकाणी उपस्थित होते। या आदिवासींच्या प्रश्नाशिवाय मला अधिक सांगायला आनंद वाटतो की आदिवासी मुलं जी या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकतात, या मुलांचे जातीचे दाखले त्यांच्या शाळेमध्ये जाऊन देण्याचा कार्यक्रम महापालिका आता या काळामध्ये घेणार आहे आणि ते एक मॉडेल ठरू शकेल, राज्यातल्या इतरांना आदर्श होऊ शकेल की तुम्ही अर्ज करा। मुलांना जातीचे दाखले अनेक निर्णय कारणासाठी लागतात आणि त्यावेळेला ते दाखले त्यांना मिळू शकत नाहीत, म्हणून अनेक लाभापासून ते अपात्र ठरतात। ह्या स्वतःच्या इनिशिएटिव्ह प्रोॲक्टिव्ह स्वतःहून जे महापालिका आणि आदिवासी विकास विभाग काम करणार आहे, त्यामुळे जातीचे दाखले त्यांना शाळेमध्येच मिळणार आहेत। कारण शाळा ही अशासाठी मी सुचवली की दाखले देण्याचे जे बाकीचे पुरावे लागतात ते पुरावे देण्याचं काम महापालिकाच करणार आहे। त्यामुळे मग 10 ठिकाणी त्यांनी चक्रा मारायचं काही कारण नाही, एकाच जागी त्याला मिळतील। हा एक महत्त्वाचा निर्णय आपण आज घेतलेला आहे। दुसरं, या ठिकाणी 9 मुलं ही अति तीव्र कुपोषित आहेत असं लक्षात आलं। या ठिकाणी पोषण भरण केंद्र सुद्धा आहे, पोषण पुनर्वसन केंद्र भीमसेन जोशी रुग्णालयामध्ये, परंतु त्या ठिकाणी मुलं नाहीत आणि या ठिकाणी जवळपास 130 मुलं ही कुपोषित आहेत। तीव्र किंवा म्हणजे मॉडरेट ॲक्यूट मालनरिश किंवा सिव्हिअरली ॲक्यूट मालनरिश अशी तीव्र आणि अतितीव्र मुलं जर असतील आणि एकही मूल त्या ठिकाणी नाही, हे चित्र खूप अवघड आहे। ॲडिशनल कमिशनर पानपट्टे यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे की राज्य शासनाचा महिला बालविकास विभाग, त्यानंतर महापालिकेचा महिला बालविकास विभाग आणि आरोग्य विभाग यांनी एकत्रितपणे बैठक घ्यायची, तिथे उद्या घेतील आणि दर महिन्याला अशी बैठक घेऊन या मुलांच्या आरोग्याची काळजी महापालिकेने घ्यायची आहे आणि महिला बालविकास विभागाने घ्यायची आहे। याशिवाय कामगारांचे जे काही प्रश्न होते, या कामगारांच्या प्रश्नावर विशेषतः ग्रॅज्युएटीचा प्रश्न, उपदानाचा, त्याच्याबद्दल निर्णय झालेला आहे की पुढच्या 15 दिवसामध्ये जे राहिलेले 64 ग्रॅज्युएटी होल्डर्स आहेत त्यांना दिलं जाईल आणि नियमितपणे कसं मिळेल या दृष्टीने आपण सूचना दिलेल्या आहेत। या ठिकाणी जे आयुक्त शर्माजी आलेले आहेत ते मला त्यांच्या हेतूच्याबद्दल कुठलीही शंका नाही, ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतील अशी अपेक्षा मला आहे आणि त्यांना सर्व प्रकारचं सहकार्य हे संघटनांनी करावं असं आवाहन सुद्धा मी केलेलं आहे। भाऊ, आदिवासींच्या संदर्भात बहुतेक माहिती, डिटेल माहिती बहुतेक अधिकारी देऊ शकले, त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? कसले बहुतेक होते, जसे आदिवासीची मुले किती आहे, कुठे आहे, किती शिबिर आहे, किती नॉर्मल आहे, घर कुठलं, किती घर आहे त्यांचे सरकारी जमिनीवर। शासनामध्ये मला हे शासनामध्ये खरं म्हणजे कोणीही माणूस नवीन नसतो, जो ज्या दिवशी त्या पदावर येतो
त्या दिवशी तो त्या पदावर असतो. ते पद जुनं झालेलं असतं, ती खुर्ची जुनी झालेली असते, माणसं बदलतात. पण आपल्याकडे हे बघितलेलं आहे आपण की हा एक मानवी एरर, ह्युमन एरर असतो की ते वर्ष झालं तरी नवीनच असतात. सर्व माहिती घेणं हे बालविकास अधिकाऱ्याचं कर्तव्य होतं. आता मी त्यांना सांगितलेलं आहे की जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे त्यांना जायला सांगितलं आहे आणि जिल्हा परिषदेचे बालविकास अधिकारी यांच्याबरोबर मी आता इथून सभा संपल्यानंतर मी बोलणार आहे त्यांच्याबरोबर की त्यांचं वर्तन योग्य नाही आहे. साहेब 139 तुम्ही म्हणता कुपोषित बालक आहेत. आपला जे अंगणवाडीचा सेवक असतात किंवा हे जे ते काय करतात, त्यांच्यावर तर कारवाई नको व्हायला, यांचं हे काम आहे ना एक शोधून काढणं. म्हणून आता आपण काय केलंय की या तिघांना आपण ती जबाबदारी दिली की बाल प्रकल्प अधिकारी बालविकास याची खरं ही जबाबदारी आहे. आता त्यांनी आपल्याला असं सांगितलं की तो नवीन आहे आणि त्याच्याकडे सुपरवायझर नाहीत. आपण ऐकलं की त्याच्याकडे सुपरवायझर नाही. ती वस्तुस्थिती असेल, याचा अर्थ तो त्या अंगणवाडीच्या मध्ये व्हिजिट करू शकत नाही, काही करू शकत नाही, अशी हतबलता आहे. आणि ते हतबलतेचं काय करायचं आहे मी राज्य शासनाकडे उपस्थित करीन. परंतु आपण केवळ बघ्याची भूमिका घेऊ नये म्हणून मी ती महापालिका आयुक्तालयाकडे जबाबदारी टाकली आणि त्यांनी ॲडिशनल कमिशनरना सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे ॲडिशनल कमिशनर पानपट्टे यांना आपण त्या संदर्भामध्ये जबाबदार धरू शकतो, कारण त्यांनी करून घ्यायचं अर्थात. पण हे करून घेतलं नाही आणि इथे जर चुकून एखादा बालमृत्यू झाला तर तो कलंक आहे. त्याची कल्पना आपण त्यांना आज दिलेली आहे. भाऊ, DSVP मधले जे आदिवासी लाभार्थी आहेत त्यांच्या पुनर्वसनाबाबत काय चर्चा झाली का? आदिवासींच्या पुनर्वसनाबाबत चर्चा झाली आणि माझ्या माहितीप्रमाणे 49 किंवा 45 कुटुंब आहेत की ज्यांना ते ताबडतोबीनं राहायला देणार आहेत. तर ती तारीख, अंतिम तारीख 15 ऑगस्टच्या ऐवजी मी त्यांना 8 ऑगस्ट सुचवली आहे की ज्या दिवशी गांधीजींनी इंग्रजांना चले जावचा आदेश दिला होता. त्यामुळे जर नाही दिलं तर महापालिकेत बरीच वर्ष 12 वर्षाचं पेंडिंग आहे. तर मग कुणाला चले जावचा आदेश द्यायचा ते लोक ठरवतील. खबर देखने के लिए देखते रहे समय प्रभात.